पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। नाना काष्टौनी वीरेशा वेगळा केलिया हुताशा राहे काष्टाची आ मांदुसा कोंडलेपणे। 17व्या श्लोकातली 416वी ओवी। 17वा श्लोक कोणता विषय चालला आहे तर अहंकार निघून गेला तर जे जे काही कर्म होत असतं त्या कर्म करणाऱ्याच्या ठिकाणी कर्तृत्व भाव उठत नाही, कर्तेपणा उठत नाही। कर्तेपणा विरहित होत असलेलं कर्म मग ते कोणतंही हो, ते कर्म याच्या हातून जरी चुकीचं झालं किंवा योग्य झालं तरी त्या कर्म करणाऱ्याला कसलंच बंधन नाही। योग्य झालं तरी पुण्य येत नाही आणि चुकीचं झालं म्हणून पापही त्याच्याकडे येत नाही, कारण तो त्याचा करता नाही। हे कर्म होऊन गेलं आहे, होत राहतं आहे, एवढंच आहे। आता अशा तऱ्हेचं सगळं जे चाललेलं निरूपण आहे त्याच्यामध्ये बरेचसे काय आहे उदाहरणं दिली। त्या संपूर्ण दृष्टांतातून काय सांगितलं तर जे काही होतं सहजतेनं ते होऊन जातं। त्याच्यामध्ये एकदा तो अलिप्तपणा निर्माण झाला म्हणजे परत त्याच्या ठिकाणी लिप्तत्व येत नाही, तो त्याच्याशी एकरूप होत नाही। म्हणजे जसं कर्मकर्तृत्व भाव टाकून दिल्यानंतर पुन्हा चुकून उभा राहिला आहे असं सुद्धा कधी होत नाही। आता काही उदाहरणं मागच्या वेळेस आपण पाहिलं की जसं घुसळण झाल्यानंतर लोणी निघालं पण ते लोणी ताकात टाकलं तरी पुन्हा मिसळलं नाही ना, तसा गोळा राहिला, पुन्हा मिसळत नाही। म्हणजे त्यापासून वेगळं झालं म्हणजे ते अलिप्तच राहतं। एक उदाहरण आत्ता तसंच आलं आहे की लाकडातून अग्नी बाजूला केला। वास्तविक लाकडातून अग्नी बाजूला करायचा कसा? काय असतं की लाकडात अग्नी आहेच पण तो दूर करण्याकरता त्या लाकडाला पेटवावंच लागतं, तेव्हा त्यातनं अग्नी प्रज्वलित झाला। लाकूड म्हणून काही उरत नाही, कितीही यंत्रणा असली तरी लाकडातला अग्नी काढून घेतला असं कधी झालं नाही। मग आता जसं आपण काहीतरी विस्तव पेटतो आणि मग त्याच्यानंतर तो लाकूड पेटतं, तसं पूर्वी नव्हतं। पूर्वी काय व्हायचं की लाकूड घासलं जायचं आणि घासून घासून त्यापासून अग्नी निर्माण व्हायचा आणि मग त्या अग्नीनं ते लाकूड पेटलं जायचं। पण कल्पना केली अशी, माऊली काय करतात की जे कधीच नाही त्याला असंभाव्य म्हणायचं। असंभाव्याची कल्पना करून बघा बरं, असा एक विचार मांडतात आपल्यापुढं की ह्याच्यातून जर काढून घेतला अग्नी तर पुन्हा लाकडात घालता येईल का तुम्हाला? एकदा काढून घेतल्यावर पुन्हा लाकडात घालता येत नाही, कारण तो एकदा झाला। मग ते असं सांगतात की राहे काष्टाची या मांदुसा, मांदूस म्हणजे पेटी, त्या पेटीत पुन्हा कोंडून राहील का? तर राहत नाही। का रात्रीची या पोटा आतू निघाला जो हा भास्वतू, तो रात्री ऐसी मातू ऐके काही। आता जेव्हा रात्र असते आणि रात्र संपत आल्यानंतरच पहाट होते, उषःकाल होतो, अरुणोदय होतो आणि मग सूर्योदय होतो। सूर्य एकदा उगून वर आला, ऊन पडली, परत त्या सूर्याला विचारलं गेलं रात्र कधी होती? तुम्ही आला ना रात्रीच्या पोटात? नाही म्हणणे रात्रच माहीत नाही मला, कारण त्याच्या ठिकाणी त्या येतो रात्रीच्या पोटातून ही आपली कल्पना आहे। बाकी काय आहे की त्या रात्रीची कल्पना सूर्यापुढं नाही, सूर्याला अंधार माहीतच नाही। तैसे वेद्य वेदकपणेसी पडिले का जयाचे ग्रासी,
तया देह मी ऐसी अहंता कैची. आता इतकी उदाहरणं दिल्यानंतर काय सिद्धांत सांगायचा तो आत्ता आला की जे वेद्य म्हणजे जाणण्याची वस्तू आणि वेदक म्हणजे जाणणं. जी जाणण्याची वस्तू आहे ते जाणली, जे जाणले असता पुन्हा जाणायचंच उरत नाही असं एका उपनिषदाचं वाक्य आहे. तसं जाणलं एकदा की मग कळून चुकलं की हेच एक आहे, ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. लाडू करून ठेवले अगदी काय मोठं घमेल आहे तेवढं भरून, त्यातला एक लाडू किंवा तुकडा काढून बघितल्यानंतर सगळ्या लाडूत हीच चव आहे हे कळेल का नाही? का प्रत्येक लाडूचा तुकडा काढून बघायचा आहे? एकदा त्यातलं काहीतरी काढून बघितलं की काय आहे की हे लाडू या चवीनं आहेत, म्हणजे याच्या ठिकाणी असणारी गोडी भरपूर झाली का कमी पडली का एका घासात कळालं, सगळे लाडू कळाले. तसं एकदा आत्मतत्व कळाल्यानंतर आत्मतत्वच सगळी ठिकाणी. हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. आता दुसरं काहीच नाही. हे जसं त्या एखाद्या जाणकाराला लक्षात येतं, तया देह मी ऐसी अहंता कैची. आता ज्या देहामध्ये आत्मा होता तो शोधून काढल्यानंतर देह ही त्याची उपाधी झाली. त्या ठिकाणी हे आत्मतत्व आहे ते उपाधी वेगळे. उपाधी आहे म्हणून त्यात आत्मा नाव आलं नाही तर तो परमात्माच आहे. पण एकदा हे उपाधी म्हणजे केवळ त्याच्यावरचं एक आवरण आहे एवढं कळालं म्हणजे संपलं, पुन्हा काही नाही. तुम्ही काय तुम्हाला पदार्थ घरातले पाहिजेत ते पाहिजे म्हणून हुडकायला लागल्यानंतर डबा घ्यायचा, झाकण उघडायचं, ह्यात काय पाहायचं, मग दुसरा डबा घ्यायचा. तुम्हाला पाहिजे ती वस्तू एकदा एका डब्यात सापडल्यावर बाकीचे डबे कशाला हुडकायचेत मग? आणि नंतर कधी झालं तर ह्या डब्यात पाहिजे ती वस्तू आहे हे माहितीच झालं. तो आता काय आहे कायमची खूणगाठ झाली. मग कुठं शोध नाही. तिथं गेले की तो डबा उघडला की त्यात काय असेल ते तुम्हाला मिळतंच आहे. हे अनुभवाला एकदा आल्यानंतर खात्री झाल्यानंतर मनुष्य जसा पुन्हा पुन्हा काय तेच करत नाही, तसं एकदा आतला कळाल्यानंतर देह मी हा भाव संपतो. आणि आकाशे जेथे जेथोनी, आकाशे जेथे जेथोनी जाईजे तेथ असे भरोणी, म्हणून ठेले कोंदोनी आपे आप. काय आहे की माऊली कधीच विनोद करत नाहीत, पण विनोद असा करतात की फक्त ते चांगल्या जाणणारालाच कळतं. असा एक कुणीतरी ते म्हणलं हितलं आकाश, मग आता तिथलं आकाश कसं असतो बघायला जातो. मग हितलं आकाश त्याला दिसलं, मग तिथलं बघायला तो पळत सुटला. तिथे गेलं मला तिथल्यासारखंच आहे, पण नाही इथल्यापेक्षा अजून कुठंतरी जाऊन बघू. तिथं गेलं तरी त्याच्या लक्षात आला हो ते हे एकच आहे. कुठेही गेला तर ते आकाश तेच व्यापक आहे. असं किती शोध घेतले, जेथे जेथुनी जाईजे तेथ असे भरोनी. कुठेही जरी गेला तरी तुम्हाला ते आकाश भरूनच राहिलेलं दिसेल, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. तैसे जे तेणे करावे तो तेच आहे स्वभावे, मा कोणे कर्मी वेठावे करतेपणे. तेव्हा एकदा का कळून चुकलं की हे जे काही आहे ते आपलं स्वरूप आहे आणि स्वरूप हे कोणत्याही कर्माशी लिप्त नाही. किती कर्म कोणताही व्यवहार शरीराकडून झाला तरी कर्माच्या ठिकाणी जे काय असेल ते कर्म पण बाजूला, आत्म्यापर्यंत काही पोचत नाही. असा जो जाणकार आहे त्याला कर्तेपणा कधीच उठत नाही. कारण हे जे काही केलं आहे ते शरीराने केलं आहे, आत्म्याने काय केलं आहे, शरीर जे काय असेल ते करत असतं. असं लक्षात आल्यामुळं त्याच्या ठिकाणी कधीच बदल होत नाही. नुरेच गगनावीन ठावो, नोहेच समुद्रा प्रवाहो, नुठीच ध्रुवा जावो तैसे झाले. आता त्याला एक काय केलं की जे ह्याचे सिद्धांत आहेत परिपक्व असणारे की त्यात कधी बदल होत नाही असं दाखवलं की आकाश इकडून तिकडे कधी जाणार नाही हे दाखवलं. दुसरं काय, समुद्राला प्रवाह नाही
कारण ते एक आहे ते स्थिर पाणी, त्याच्या ठिकाणी प्रवाह नाही. तिसरं उदाहरण दिलं, ध्रुव कधी ह्या दिशेहून त्या दिशेला गेला असं कधी व्हायचं नाही. तो आता जसं बाकीचे काय ग्रह आहेत ते उदयानंतर अस्ताकडे जातात, म्हणजे जे काही त्यांची वाटचाल आहे त्याप्रमाणे पूर्वेपासून पश्चिमेकडे जातात. त्यांचा अस्तही होतो, पुन्हा त्यांचा उदय होतो. मग शुक्राचा अस्त झाला, आता इतके दिवसानं पुन्हा उदय झाला. गुरुचा अस्त झाला, आता उदय झाला, असं म्हणता येतं. असं ध्रुवाला कधीच नाही, त्याचा उदय झाला आणि त्याचा अस्त झाला नाही. तो जो काही आहे तो उत्तर दिशेला निश्चित ठिकाणी आहेच आहे. ऐसे अहंकृती भावो, जयाचा बोधी जाहला वावो, तरी देहामी निर्वाहो तव आथी कर्मे. आता हे जे काही आहे ते सहजासहजी अहंकार जात नसतो, त्याला बोध प्राप्त करावा लागतो. अहंकार कशाचा धरायचा? जो काही तुम्ही आम्ही धरत असेल तर आपण कशाचा धरतो? देहाचा धरतो. देहाचा धरावा तर तो जागृतीतला देह, स्वप्नात तो नाही. स्वप्नात भासमान देह, म्हणजे इथला अहंकार इथंच राहिला. आता भासमान देह पुढं आला आणि झोपेत तर देहाचीच आठवण नाही, म्हणजे तिथं अहंकार नाही. मग हा धरला कशाशी? जे काही असेल त्या स्थूल देहाला सोडून देऊन जर सूक्ष्म देहानं धरला असेल तर सूक्ष्म देहसुद्धा सुषुप्तीत काहीच शिल्लक राहत नाही, त्याचाही लय तिथं होतो. मग अहंकार कशासाठी आणि कुणी धरला, कुठं धरला, हा जेव्हा बोधानं विचार येतो आणि मग कळतं की हेच बाजूला केलं तर सगळं काही आहे. थोर ते गळाली पाहिजे अहंता, उपदेश घेता सुख वाटे. हा उपदेश घ्यावा लागतो, हा बोध घ्यावा लागतो, मगच सुख आहे. अहंता गेलीच पाहिजेत. काय असतं की जे जे काही आपण करण्याचा प्रयत्न करतो ते परमार्थीय कार्य असं आपल्याला वाटतं. एखादा काय करायला लागला की आपल्याला भजन शिकायचं आहे म्हणून तो वाद्य शिकायला लागला, तबला शिकला, बकवा शिकला, पण ते वाजवता माझ्यासारखा वाजवणारा कोणी नाही, त्याच्यातच तो गुंतला. माझ्यासारखा म्हणणारा कोणी नाही, त्याच्यात गुंतला. एक म्हणतो मीच फक्त चांगलं कीर्तन करतो, माझ्यासारखं कीर्तन कोणाला येत नाही. दुसरा म्हणतो मीच फक्त प्रवचन करतो, माझ्यासारखं प्रवचन कोणाला येत नाही. हे सगळे ह्याच्यातच गुंतले. ज्याला त्याग केला पाहिजे त्याचा त्याग केला नाही, त्याचा अहंकार उलटा वाढला. इतर ठिकाणी न वाढता आता एका कुठल्या तरी काय आहे की विशेष उपाधीनं वाढवला. मला वाजवायला येतं, मला म्हणायला येते, विशेष उपाधी झाली. मी कीर्तन करतो, ही विशेष उपाधी झाली. पण ही कशाची साधने आहेत? साध्यापर्यंत जाण्याची साधने आहेत. आपण जर साधनेतच गुंतलो तर साध्य कुठून मिळणार? हा फक्त बोधच प्राप्त व्हावा लागतो, तेव्हा याही अहंकृती भावाला सोडून दिलं जातं. अगा वारा जरी वाजोनी ओसरे, तरी तो डोल रुखी उरे. का सेंदे धृती राहे कापुरे वेचलेनी. आता पहा, याच्यामध्ये म्हणजे जी एक शंका असते ती शंका दूर केली. जसं मागच्या ओवीत आपण पाहिलं की ऐसेनी अहंकृती भावो, जयाचा बोधी जाहला वावो, तरी देहाजव निर्वाहो तव आथी कर्म. म्हणजे अहंकृती भाव गेला, आता देहाचा देहभाव नाही. मग ह्याचं कसं होईल पुढं? ते म्हणले देहाचा निर्वाह आपोआप होत असतो. त्याला काय आहे, अहंकारानंच तुम्हाला सगळं मिळतं असं नाही. तुम्हाला जे मिळायचं असतं ते मिळतंच आणि तुमच्याजवळ जे जायचं असतं ते जाणारच आहे. त्याच्याकरता उदाहरण दिलं की वारा सुटला आणि मग त्याच्या ठिकाणी वेग आला वाऱ्याचा, काही जोराचा असेल का, आपण त्याला म्हणतो ताशी 80 ताशी 60 असा काही किलोमीटरचा वेगाचा असेल, पण तो त्याचा जोर निघून गेला तरी मागं झाडं हालतच असतात. कारण एकदा का वाऱ्याने झोत निघून गेला तरी तो डोल रुखी उरे, झाड थोडं हालतंच. किंवा कापूर जळून गेला तरी थोडा त्या ठिकाणी काय आहे, सुगंध उरतोच. सगळं कापूर संपला तरी तो भाग तेवढ्या सुगंधाने उरतोच. आता हे सगळं उदाहरण अत्यंत जे काय आहे आपली शंका उभा राहिली ते शंका दूर करण्याकरता केलेत.
का सरलिया गीताचा समारंभो, न वचे राहवलेपणाचा क्षोभो, भूमी लोळून गेली आंबू ओल थारे. ती गायन चाललं, आपल्याला आवडीचं जरी असलं, गायन संपलं तरी कानात घुमत राहतं. त्याचे स्वर, त्याचे वाद्य, त्याच्या ठेका, ते परत 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 दुसऱ्या दिवशीसुद्धा पुन्हा आठव झालं की ते सगळं गाणं आठवायला लागतं. गाण्याचा समारंभ संपला, पण गाणं लगेच आपल्याजवळचं निघून गेलेलं नाही. तसंच पाणी सांडलं, पाणी जमिनीत जिरून गेलं, पण ओल तशीच राहिली, ओल अजून संपलेली नाही. आगा मावळलेनी आरके, संध्येची भूमिके, ज्योती दीप्ती कौतुके दिसे जैसी. आता त्याच्यानंतर सूर्यास्त झाला तरी संध्याकाळ असते. सगळीकडं सूर्यास्तानंतरची लाली आहे, म्हणून मग हे जे काही आहे ते दिसतंच आहे. शिवाय सगळीकडेच अंधार पडला असं नाही. जिथं जिथं ज्योत लावली, जिथं जिथं दिवा लावला, तिथं तिथं उजेड असतोच. पै लक्ष भेदली याही वरी, बाण धावेची तववरी, जव भरली आथी उरी बळाची ते. दुसरं उदाहरण दिलं की बाण सोडला आणि तिथं लागायचं आहे तिथं लागला, पण पुढंही गेला. का बरं? तर जेवढा आपला त्या बाणाला वेग दिला आपण, त्या वेगानं तो त्या ह्याला छेद करून निघून गेला. बाणाच्या मागच्या ह्यानी बळानं जितका वेग आला तितका तो पुढं निघून गेला. नाना चाकी भांडे झाले, ते कुंभारे परते नेले, परिभ्रमेची ते मागिले भोवंडिलेपणे. आता दुसरं उदाहरण दिलं की चाक फिरवतो कुंभार, त्याच्यावरचं गाडगं जे काही त्याला बनवायचं आहे त्याला आकार देतो, आकार झाला म्हणजे ते उचलून बाजूला नेतो, चाक मात्र फिरत असतं. एकदा त्याला वेग दिला की तो त्या चाकाचा वेग आहे तोपर्यंत फिरत राहतं. तैसा देहाभिमानू गेलिया, देह जेणे स्वभावे धनंजया, झाले ते आपैसया चेष्टे विनते. आता त्याच्यात दाखवलं त्यांनी, झाले ते आपैसया चेष्टवीच ते. तुम्ही जी शंका धारण केली ती त्याचं इतकी उदाहरण देऊन आत्ता सांगितलं की देहाभिमान गेलाय, मग आमचं कसं होईल पुढं असं म्हणत असला तरी देहाचा जो स्वभाव आहे त्याला जे पाहिजे, म्हणजे अहंकार निघून गेलाय. पण त्या माणसाला तिखट चालत नसलं तर तिखटाचं का ते म्हणणारच ह्या तिखट फार आहे हो, हे कमी करा. म्हणले आता तुम्हाला तर अहंकार नाही की, पण देहाचा स्वभाव आहे ना, ते न खाण्याचा स्वभाव आहे. त्यामुळं देह त्याला काय करील, नकार देईलच. देह जेने स्वभावे धनंजया, ज्या स्वभावाचं ते आहे त्याप्रमाणे झाले ते आपैसया, त्याप्रमाणे तिथं त्या पद्धती होतील. आणि तशी तशी चेष्टा म्हणजे तसं तसं कार्य त्या देहाकडून होत जाईल. संकल्पे विन स्वप्न, न लाविता दांगीचे वन, न रचिता गंधर्व भुवन उठी जैसे. आता त्याला उदाहरणं दिली. असं कसं होईल, काहीच नाही, मीपणा नाही, देह कार्य करतोय, असं कसं होईल? ते म्हणले स्वप्न कोणतं पडावं काय तुम्ही आधी ठरवता काय? संकल्पाविन, तुमचा काही संकल्प नसतो असं स्वप्न तुमच्या पुढे येतं. दुसरं त्याला उदाहरण दिलं की काटेरी बन सगळीकडे लागतं, त्याला काय कोणी लागण करतं का? लावणी केली का सगळीकडं काटेरी बाबळी सगळ्या उभा राहतात, अगदी इकडून तिकडं जाता येत नाही इतकं ते आपैसया. दुसरं दाखवून दिलं, न रचिता गंधर्व न उठी जैसे. अरे संध्याकाळचा सूर्यास्त झाल्यानंतर जे काही अगदी सूर्यास्ताचं क्षितिजाच्या मागं गेल्यावर उरलेलं जे काही ऊन येतं त्यांनी जे ढग रंगतात, काय त्याला आपण रसायन म्हणतो किंवा काही, हे म्हणजे गंधर्व भुवन. हे कोणी निर्माण केलं नाही आणि हे रोजच असेल असं नाही, कधी कोणत्या वेळेस येईल तेव्हा येईल. आत्मीयाचे निउद्यमे विन, तैसे देहादि पंचकारण, होय आपणया आपण क्रिया जात. आता हा अत्यंत महत्त्वाचा जो विषय तो आत्ता चाललेला आहे की आत्मा कोणताही उद्योग करत नाही, पण आत्मेची सत्ता मात्र आहे.
जसं आता दिव्याचा प्रकाश आहे, दिव्याच्या प्रकाशात आपण काय कार्य करतो आहे ते आपलं आहे, दिव्याचं ठिकाणी काही नाही, त्याचा प्रकाश प्रवाहित होतो आहे. तसं आत्म्याची सत्ता स्फुरण पावती एवढंच आहे. त्याच्यामुळं जसं सच्चिद आनंद, तसं सत्ता, स्फुरण आणि काय आहे सुख, हे सुद्धा अजून त्याला 3 शब्द लागू पडतात. अस्ति, भाती, प्रिय. तसं सत्ता, स्फुरण आणि सुख ही सुद्धा मांडणी त्यातलीच आहे. तेव्हा ज्याची सत्ता आहे त्याच्याकडून स्फुरण आहे. हे जे स्फुरण आहे ते चालतं. त्यामुळं देहादी पंचकारणं, कोणची पंचकारणं आहेत आता सध्या ह्याच्या मागं झालेले हे श्लोकामध्ये आलेत. कोणचे हेतू आहेत? एक शरीर, दुसरं वाचा, तिसरं मन, चौथं न्याय आणि 5वं अन्यायी किंवा विपरीत. हे पंचकारण आहेत. हे पंचकारणं सहज चालत असतात. म्हणजे यातलं शरीर तरी कर्म करतं, वाचा तरी कर्म करतं, मन तरी करतं आणि स्वभावाप्रमाणे झालं तर न्याय्य होतं किंवा विपरीतही होऊन जातं. पै प्राचीन संस्कार वशे 5ही कारणे सहेतुके कामविजती गा अनेके कर्माकारे. तेव्हा याला हेतू कोण आहे मग? जर शरीर कर्म करायला उठलं, वाचाच कर्म, ते म्हणजे त्याच्या अगोदरचं जे तुमचे पूर्व हे आहे, प्रारब्ध आहे, ते प्राचीन संस्कार वशे, ते जे काही आता भोग तुम्हाला मिळायचे त्याचा संस्कार त्या ठिकाणी उठतो. मग मन तरी कार्य करतं, वाचा तरी कार्य करतं किंवा शरीर. मग जरी मनाच्या ठिकाणी कार्याचा उद्भव झाला तर ते वाचेलाच सांगतं किंवा शरीराला सांगतं. वाचेच्या ठिकाणी झाला तर शरीराला करावंच लागतं. अशा तऱ्हेने कर्म वाहतूक होते. त्याला मूळ कोण आहे तर प्रारब्धीय संस्कार. हे प्रारब्धीय संस्कार या 5कडून कर्म करून घेत असतात. तया कर्मा माझी मग संहरो जगा अवघे जग अथवा नवे चांग अनुकरो. आता या चालू श्लोकामधला महत्त्वाचा भाग आहे की ज्यांचा अहंकार निघून गेला आहे, यांच्या हातून कदाचित, आता त्यांचा तर काय कर्तृत्व भाव नाही, पण शरीर मात्र कार्य करते, त्यांच्याकडून सगळ्या जगाचा संहार झाला तरी त्यांना काहीही पाप लागत नाही. किंवा जगच उत्पन्न केलं त्यांनी नवीन. त्यांनी दाखवून दिलं की संहरो अवघे जग, सगळ्या जगाचा संहार होऊ द्या. किंवा अथवा नवे चांग अनुकरो, नवीन चांग उत्पन्न करू द्या. काहीही त्यांच्या ठिकाणी कर्तेपणा लागत नाही. परी कुमुद कैसे नि सुके ते कमळ फाके ही दोन्ही रवी न देखे जया परी. आता ज्या सूर्यामुळं जे कमळ विकसित होतं त्याला कुमुदिनी असं म्हणतात. मग कुमुदिनी विकसित झाली का सुकून गेली हे सूर्य म्हणला मला काही माहीत नाही. माझ्यामुळं ती कधी उमलली हेही माहीत नाही आणि कधी ती सुकून गेली हेही मला माहीत नाही. का विजू वर्षोनी आभाळा ठिकर्या तो भूतळा अथवा करू शाडवळ पर्जन्यवृष्टी. आता 2 प्रकार दिले की खूप आभाळ आले आणि विजांचा लखलखाट आहे, फार सगळं काय आहे, गर्जना चालू आहे. आणि असं होतं आहे आता की एवढी वीज कडाडल की ह्या पृथ्वीचेच तुकडे होतील, एवढा काय आहे गर्जनेचा आवाज मोठमोठा होऊ लागला आहे. किंवा फार चांगला पाऊस पडेल आणि ही सगळी जमीन पाण्याने ओली होऊन सुंदर प्रकारचं पीक येईल. शाडवळ म्हणजे सुंदर, सुर्दन्न पर्जन्यवृष्टी होईल, त्यांनी त्याच्यापासून पोषकता निर्माण होईल. असं काहीच घडेल. परी तया दोही ते जैसे नेणिजेच का आकाशे तैसा देहीच तो असे विदेह दृष्टी. तेव्हा हे जसं काय विजांचा गडगडाट आहे का चांगला पाऊस पडतो हे आकाशाच्या ठिकाणी काही नाही, तसं हे जे देह आहेत ते कार्य करतात. काय कार्य चाललं हे कळत नाही, त्यांचं नाव विदेही. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा, अशी त्यांची विदेह दशा चाललेली असते.
तो देहादिकी चेष्टी, घडता मोडता हे सृष्टी, न देखे स्वप्न किरीटी चेईला जैसा. तेव्हा ज्याच्याजवळ आता देहभाव राहिला नाही, त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे देहाचं कार्य होऊ द्या ना, ते योग्य झालं का अयोग्य झालं, घडलं का मोडलं, ह्याच्याशी काही नाही. आता बाहेर काय होऊ द्या, सृष्टीच त्यांनी घडली किंवा सृष्टी मोडून टाकली, हे जसं त्याच्या ठिकाणी दोन्ही नाही. तो जो काही आहे तो स्थितप्रज्ञासारखा स्थिर आहे. हे अर्जुना असं असतं. आता तू जो म्हणतो ना युद्ध केल्यावर मला कसं होईल, तर एकदा का तुझ्या ठिकाणचा देहाभिमान गेला की काही हो तुझ्या हातून. एरवी चामाचे डोळे वरी, जे देखती देहची वरी, ते कीर तो व्यापारी ऐसेची मानिती. आता हा झाला विदेहाचा विषय. आता दुसरे असे की ते विदेह इकडं बघतात आणि मग ते म्हणतात हे तर सगळंच करतात. आता हे का पाहतात, तर चामाचे डोळे म्हणजे चर्मचक्षुने पाहतात, त्यांच्या स्थूल दृष्टीने पाहतात. कशाची विधेयी म्हणले, ह्याला तर सगळं येतं, आपल्याबरोबर करावं तसं ह्यांचं सगळं चाललं आहे. कोणता व्यापार ह्याने चुकीचा केला आहे, सगळं ह्यांच्याकडून होतं आहे. ते कीर तो व्यापारी, त्यांचा व्यापार आहे चांगला, पण हे पाहणारे कोण आहेत, सामान्य दृष्टीचे चर्मचक्षुचे. त्यांना ह्यांच्यातलं विदेहत्व कळत नाही, त्यांचा वरचा व्यापारच पाहून हे विदेही नाहीत असं म्हणायलाही बसलेले आहेत. का त्रणाचा बाहुला तो आग्रा मेरे ठेविला, तो साचची राखता कोला मानिजे ना. जर गवताच्या पेंढ्या भरून भरून एखादा माणूस उभा केला आणि मग तो ऊसाच्या शेतात उभा केला, ते चांदण्यात चमकायला लागलं मनुष्य उभा राहिल्यासारखा, कोल्ह्याला खरं वाटतं ना इथं कोणतरी राखणदार आहे. पण हे कोल्ह्यालाच आहे, कारण का तर त्याला कळत नाही ना हे गवताचं आहे. तो आपला बघतो की निघून जातो, पण असं म्हणत नाही की आपण इतके वेळ थांबलो पण हल्ला कसा नाही, ह्याचा हात हलत नाही, काय नाही काय नाही, हे खोटा आहे काय. कोल्ह्याला एवढा विचारसुद्धा नाही, तो बघतो की आपल्याला इथून गेलं पाहिजे असंच ठरवतो. पिसे नेसले का नागवे, हे लोकी येऊनी जाणावे, ठाणोरियाचे मवावे आणि की घाय. तेव्हा एकंदरीत हा जो काही आहे वेडा, ते वेड्याच्या अंगावर कपडे आहेत का नाही हे बाकीच्यानी पाहायचं, त्याला काय कळतं आहे. उघडं आहे आपण हे कळत नाही, किंवा जुना साजरा आहे नवा साजरा आहे काही त्याच्या ठिकाणी नाही. तसंच जर तुम्ही जर रणांगणातनं चालला तर घाव लागल्यावर त्यांना काय करायचं, ते फक्त तिथं तलवार चालवतात. त्यांच्या घावामध्ये आपण आलो तर आपल्यालासुद्धा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. महाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.